नमस्कार. या व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, शाळा सिद्धीची माहिती ही ऑनलाईन पोर्टलवरती कशा पद्धतीने भरायची या संदर्भातील माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलवरती किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती तुम्हाला ही माहिती सहजासहजी स्वतः भरता येणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती भरत असताना कोणत्याही स्टेपवरती अडचण येणार नाही. तर आता या ठिकाणी आपल्याला जी माहिती भरायची आहे, तर ती माहिती भरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला माहिती भरण्यासाठी ऑनलाईन माहिती भरण्यापूर्वी तुम्ही जो काही कच्चा फॉर्म आहे तो कच्चा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे कच्ची माहिती आपली तयार असणं आवश्यक आहे. सर्व माहिती आपली कच्ची बनवायची आहे आणि आपल्याजवळ ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन माहिती भरण्यासाठी तुमच्या शाळेचा युजर नेम आणि पासवर्ड तर हा माहिती असणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पोर्टलवरती लॉग इन करता येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन करून जर शाळा सिद्धी असं सर्च केलं की या ठिकाणी शाळा सिद्धीची वेबसाईट ओपन होईल. पहिली लिंक ओपन झाल्यानंतर तीच ओपन करायची आहे. अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर आता लॉग इन करत असताना युजर नेम जे असतं तर ते तुमच्या शाळेचा UDIS नंबर आणि तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तर तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी जर तुमचा पासवर्ड तुम्हाला आठवत नसेल आणि लॉग इन करत असताना अडचणी येत असतील तर या ठिकाणी तुम्ही फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. आणि पासवर्ड चेंज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती OTP सेंड केला जाईल आणि तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर अजून या शाळा सिद्धीच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नसेल, नोंदणी केली नसेल तर या ठिकाणी न्यू युजर तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही माहिती तुम्ही भरू शकता. आता या ठिकाणी मी शाळेचा UDIS नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो. या ठिकाणी UDIS नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. तर सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे लॉग इनचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आतमध्ये तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. शाळेचं नाव या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणतीही माहिती या वर्षी भरलेली नाही, त्याच्यामुळे रेड कलर मध्ये असे क्रॉसचे चिन्ह दिसत आहेत. याचा अर्थ कोणतीही माहिती या ठिकाणी फिलअप झालेली नाही. अकॅडमिक इयर तुम्हाला दिसेल 2020-21. अकॅडमिक इयर 2020-21 हे असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुमची काही माहिती चेंज करायची असेल, म्हणजे जर मुख्याध्यापकाचं नाव वगैरे बदलायचं असेल तर चेंज प्रोफाईल याच्यावरती जाऊन तुम्ही चेंज प्रोफाईल मधील जी माहिती असते मुख्याध्यापकाची, जसं मुख्याध्यापकाचं नाव असेल, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID, तर तो या ठिकाणी चेंज प्रोफाईल वरती जाऊन तुम्ही बदलू शकता, ती सेव्ह करता येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठीची प्रोसेस सुरू करायची आहे. तर या ठिकाणी जी काही संपूर्ण माहिती आहे ती तुम्ही एकदा चेक करायची आहे. या ठिकाणी शाळेचा प्रकार कोणता आहे, रुरल की अर्बन, अकॅडमिक इयर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर शाळेची कॅटेगरी आता 1ली ते 5वी, तुमची 1ली ते 7वी, 1ली ते 8वी, तर ते या ठिकाणी चेक करायची आहे. ऍड्रेस वगैरे एकदा चेक करायचा आहे, कारण जर नोंदणी करत असताना ही माहिती चुकलेली असेल तर ती चुकीचीच माहिती तुमची पुढे फॉरवर्ड होणार आहे. त्याच्यामुळे ही सर्व माहिती एकदा चेक करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहिला जो काही इव्हॅल्युएशन स्टार्ट हा टॅब आहे तो या ठिकाणी तुमच्या समोर ओपन होईल. त्याच्यानंतर खाली टीचर्स म्हणजे शिक्षकांची माहिती भरायची आहे दुसऱ्या टॅबमध्ये. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी डोमेन आहेत, 7 डोमेन आहेत. ते 7 डोमेनची माहिती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करावी लागते. त्याच्यानंतर ऍक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल जो काही ऍक्शन प्लॅन आहे तो या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा असतो. आता या ठिकाणी तुम्ही कोणतीही माहिती कोणत्याही टॅब मध्ये कोणत्याही क्रमाने फिलअप करू शकता, परंतु आपण या ठिकाणी क्रमाने सगळी माहिती फिलअप करणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी इव्हॅल्युएशन स्टार्ट हा जो काही टॅब आहे त्याच्या खाली लर्नर्स हा टॅब आहे. आता हा ओपन केल्यानंतर याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, जर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा जर फॉर्म भरत असाल तर याच्यावरती तुमचं जर बोट ठेवलं, क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारे 3 ऑप्शन ओपन होतील. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे लर्नर्स प्रोफाईल आणि लर्निंग आउटकम. आता याच्यावरती तुम्ही विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. याच्यावर क्लिक करून हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म ओपन करायचा आहे. आता फॉर्म ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर लर्नर्स प्रोफाईल आणि लर्निंग आउटकमचा जो काही फॉर्म आहे तो ओपन होईल. आता याच्यामध्ये कोणती माहिती फिलअप करायची आहे तर याच्यामध्ये विद्यार्थ्याची जातवार माहिती, म्हणजे विद्यार्थ्याची काही जातवार माहिती आहे ती फिलअप करायची आहे, ज्याच्यामध्ये SC, ST, OBC, जनरल आणि मायनॉरिटीची विद्यार्थी संख्या तुमच्या शाळेमध्ये जेवढी असेल तर ती या ठिकाणी फिलअप करायची आहे 2020-21 या वर्षाची. त्याच्यानंतर या ठिकाणी क्लास वाईज अॅन्युअल अटेंडन्स रेट, म्हणजे या ठिकाणी
वर्ग वाईज जी विद्यार्थ्याची उपस्थिती आहे तर ती उपस्थितीचे शेकडा प्रमाण या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे। आता या ठिकाणी विद्यार्थ्याच्या उपस्थिती शेकडा प्रमाण हे 2019-20 या वर्षाचं भरायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। या ठिकाणी जी विद्यार्थ्याची माहिती आहे जातवार ती 2020-21 ची भरायची आहे आणि विद्यार्थ्याची उपस्थिती ही गेल्या वर्षीची म्हणजे 2019-20 ची भरायची आहे। तर आता या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांची जातनिहाय माहिती 2020-21 या वर्षामधील इंटर केली आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2019 या वर्षामधील जी मुलांची वर्गनिहाय उपस्थिती आहे, वार्षिक उपस्थितीचा रेट आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वर्गनिहाय माहिती भरायची आहे। वर्गनिहाय आपल्याला मुलांची माहिती या ठिकाणी सेपरेटली फिलअप करायची आहे, मुलींची सेपरेटली फिलअप करायची आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी टोटल ऑटोमॅटिकली येणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुलांची जी वार्षिक उपस्थिती आहे त्याच्या टक्केवारी शेकडेवारी काढायची आहे। आता मुलांची आणि मुलींची शेकडेवारी काढण्यासाठी उपस्थिती शेकडेवारी काढण्यासाठी सूत्र आहे, तर त्याचं या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणजे उदाहरण दिलेलं आहे। तर याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला टक्केवारी काढायची तर या ठिकाणी सांगितलेलं आहे। समजा 2019-20 या वर्षामध्ये 220 कामकाजाचे दिवस आहेत आणि एखाद्या वर्गामध्ये 30 मुलं आहेत आणि या ठिकाणी या 30 मुलांचे 220 दिवसामध्ये 6200 तर एवढी उपस्थिती झालेली आहे। म्हणजे काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अनुपस्थिती असेल त्याप्रमाणे या ठिकाणी 6200 तर एवढी टोटल या ठिकाणी 30 मुलांची 220 दिवसामध्ये उपस्थिती झाली। आता या ठिकाणी मुलांची उपस्थिती टक्केवारी काढण्यासाठी सूत्र आहे या ठिकाणी अॅन्युअल अटेंडन्स रेट इज इक्वल टू या ठिकाणी एकूण मुलांची उपस्थिती म्हणजे 6200 एवढी उपस्थिती येणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ बॉयज म्हणजे एकूण मुलं किती आहेत तर 30 मुलं गुणुले या ठिकाणी एकूण कामकाजाचे दिवस म्हणजे 220 कामकाजाचे दिवस गुणुले 100 तर अशा सूत्राप्रमाणे ही माहिती भरल्यानंतर या ठिकाणी 93.94% तर एवढी मुलांची वार्षिक उपस्थितीची टक्केवारी आलेली आहे। त्याच्यानंतर मुलींची सुद्धा अशाच प्रकारची टक्केवारी काढायची आहे, ज्याच्यामध्ये 20 मुले आहेत आणि 20 मुलींची उपस्थिती वार्षिक उपस्थिती 220 दिवसाप्रमाणे 3750 एवढी येईल आणि या सूत्रानुसार मुलींची उपस्थिती 82.95% एवढी येणार आहे। आता या ठिकाणी मुलांची सेपरेटली टक्केवारी काढायची आहे व मुलींची सेपरेटली काढायची आहे, टोटल टक्केवारी काढण्याची आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी आपण मुलांची टक्केवारी जेवढी आलेली असेल तर ती फिलअप केली, मुलींची या ठिकाणी फिलअप केली तर या ठिकाणी टोटल ऑटोमॅटिकली येणार आहे। समजा या ठिकाणी मुलांची टक्केवारी 80% आहे आणि मुलींची या ठिकाणी 70% एवढी आहे, तर या ठिकाणी 80 आणि 70 ची सरासरी या ठिकाणी 75% ऑटोमॅटिकली येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त मुलांची आणि मुलींची सेपरेटली टक्केवारी काढून एंटर करायची आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची वार्षिक उपस्थितीची टक्केवारी या ठिकाणी आपल्याला मुलांची आणि मुलींची सेपरेटली काढून या ठिकाणी एंटर करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे। त्यासाठी सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक केलं की पुढची माहिती भरण्यासाठी आपल्याला नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक केलं की आपल्या समोर लर्निंग आउटकमची माहिती भरण्यासाठीचं फॉर्म ओपन होईल। याच्यामध्ये आपल्याला 2019-20 मधील विद्यार्थ्यांचा वर्गनिहाय निकाल तर या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला रेंज देण्यात आली आहे म्हणजे 33% पेक्षा मार्कांनी किती टक्के विद्यार्थी तुमचे पहिलीच्या वर्गामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत तर ती टक्केवारी या ठिकाणी मुलांची टक्केवारी या ठिकाणी फिलअप करायची आहे। त्याच्यानंतर रेंज आहे 33 ते 40%, 41 ते 50%, 51 ते 60%, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90, 91 ते 100 तर या रेंजमध्ये तुमचे प्रत्येक वर्गामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी जेवढे वर्ग असेल तर त्या वर्गामध्ये किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ती टक्केवारी या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे, टाकायची आहे। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या न टाकता त्या विद्यार्थ्यांच्या संख्येची टक्केवारी या ठिकाणी फिलअप करायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता ही टक्केवारी करण्यासाठी काय करायचं आहे तर समजा माझ्या आता पहिलीच्या वर्गामध्ये एकूण 5 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 2 विद्यार्थी हे 81 ते 90 या टक्केवारीमध्ये आहेत। आता या 2 विद्यार्थ्यांची आपल्याला टक्केवारी काढायची आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल 2 भागिले एकूण विद्यार्थी संख्या 5 आहे गुणिले 100 आणि त्याच्यानंतर 81 ते 90 या टक्केवारीमध्ये एकूण 40% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला त्या प्रत्येक रेंजमध्ये विद्यार्थ्यांची किती टक्केवारी उत्तीर्णतेची आहे तर ती टक्केवारी आपल्याला फिलअप करायची आहे। या ठिकाणी मुलं आणि मुली तर यांची टक्केवारी एकत्रच येणार आहे। आता ज्या ठिकाणी कोणतीही माहिती नाही त्या ठिकाणी आपल्याला 00 फिलअप करायचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आपण प्रत्येक रेंजमध्ये फिलअप करायची आहे। विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला एंटर करून या ठिकाणी सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे।
तर पहा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लर्निंग आउटकमची माहिती फिलअप करायची आहे. नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करून आपल्याला पुढचा जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी ओपन होईल. आता या ठिकाणी काय आलेलं आहे की परफॉर्मन्स इन की सब्जेक्ट अॅन्युअल दिस इज नॉट ऍप्लिकेबल फॉर युअर स्कूल. म्हणजे या ठिकाणी ही जी माहिती आहे तर ती आपल्या शाळेसाठी या ठिकाणी ऍप्लिकेबल नाही अशा प्रकारचा पण मेसेज आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी परफॉर्मन्स इन की सब्जेक्ट अॅन्युअल ही माहिती तुमच्या शाळेसाठी जर भरायची असेल तरच या ठिकाणी तो फॉर्म ओपन होईल, अन्यथा फॉर्म ओपन होणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपला लर्नर जी काही माहिती आहे ती आपली फिलअप झाली आहे. आता या ठिकाणी दुसरा टॅब आपल्याला ओपन करायचा आहे तो म्हणजे पहा टीचर्स, म्हणजे शिक्षकांची माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये पहा पहिला टॅब आहे आपली शिक्षकांची संख्या कॅटेगरी वाईज. तर या टॅबवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी शिक्षकांची माहितीचा जो काही टॅब आहे फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होईल. आता या फॉर्म मध्ये 2020-21 मधील शिक्षकांची माहिती भरायची आहे. या ठिकाणी प्रशिक्षित मेल म्हणजे पुरुषांची संख्या द्यायची आहे. त्याच्यानंतर अनट्रेंड अप्रशिक्षित किती शिक्षक आहेत त्याची संख्या द्या. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी स्त्री शिक्षिका प्रशिक्षित किती आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी अप्रशिक्षित किती आहेत तर याची माहिती या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची आहे. टोटल माहिती या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर पुढची माहिती भरण्यासाठी सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर पण नेक्स्ट याच्यावरती क्लिक केलं की पुढे या ठिकाणी टीचर अटेंडन्स प्रिव्हियस अकॅडमिक इयर 2019-20 म्हणजे 2019-20 मधील शिक्षकांची उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. तर ज्याच्यामध्ये या ठिकाणी पार रजेचा जो काही तपशील आहे किंवा रजेचा प्रकार आहे तो नोंदवायचा आहे. जर एखाद्या शिक्षकांनी एका महिन्यापेक्षा जास्त रजा घेतली असेल कोणत्याही प्रकारची तर त्या शिक्षकांची संख्या किंवा तेवढ्या शिक्षकांची संख्या या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एका आठवड्यापर्यंत कुणी रजा घेतली असेल तर तेवढ्या शिक्षकांची संख्या या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आहे. संख्या नोंदवून या ठिकाणी सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट याच्यावरती पण क्लिक केलं की माहिती तुमची सेव्ह होईल. पुढचा फॉर्म ओपन करण्यासाठी पण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा आता या ठिकाणी आपले जे काही डोमेन्स आहेत किंवा क्षेत्र आहेत तर त्याची माहिती आपल्याला फिलअप करायची आहे. 7 डोमेन्स या ठिकाणी आपल्याला भरायचे असतात. या ठिकाणी पहिला जो डोमेन आहे तो पहा त्याच्यामध्ये आपल्याला शाळेचे सामर्थ्य स्रोत आणि उपलब्धता पर्याप्तता आणि त्याची उपयोगिता या संदर्भातील माहिती फिलअप करायची आहे. आता या ठिकाणी जे डोमेन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी डोमेन 1, 2, 3, 4 असे 7 डोमेनची माहिती या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची आहे. आपण पहिला डोमेन या ठिकाणी ओपन केलेला आहे. आता या ठिकाणी जे काही मानके असतात डोमेन 1 मधील जे काही मानके आहेत तर ती मानके पहिला मानक आहे या ठिकाणी शालेय परिसर. या ठिकाणी स्कूल प्रेमिसेस म्हणजे शालेय परिसर. आता शालेय परिसराची या ठिकाणी उपलब्धता आणि पर्याप्तता काय आहे म्हणजे लेवल अवेलेबिलिटी आणि ॲडिक्वेसी म्हणजे उपलब्धता आणि पर्याप्तता म्हणजे उपलब्ध आहे का. म्हणजे काय प्रत्येक लेवल आहे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 तर यांची वर्णन विधाने वेगवेगळी आहेत. तर तुमच्या शाळेला कोणतं विधान या ठिकाणी लागू होईल त्याप्रमाणे तुम्ही ती लेवल पण निवडायची आहे. आता या ठिकाणी जी काही विधाने आहेत ती जर तुम्हाला पाहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला याची माहिती पुस्तिका पाठ डाउनलोड करून घ्यावी लागेल. आता माहिती पुस्तिका पाठ कुठून डाउनलोड करून घ्यायची तर यासाठी शाळा सिद्धीची वेबसाईट आहे. याच्यावरती वेबसाईटवरती जर तुम्ही आला तर या ठिकाणी शाळा मानके आणि मूल्यांकन फ्रेमवर्क तर या ठिकाणी तुम्हाला याची पुस्तिका डाउनलोड करून घेता येईल. याच्यावरती क्लिक करून तुम्ही भाषा निवडा. मराठी भाषा निवडून या ठिकाणी तुम्हाला जी पुस्तिका आहे तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊन त्याचा अभ्यास करून तुम्हाला ती वर्णन विधाने लिहिता येतील. तर अशा प्रकारची ही पुस्तिका आहे आणि या ठिकाणी तुम्ही स्तर 1, स्तर 2, स्तर 3 तर याप्रमाणे या ठिकाणी स्तर मधील जी काही विधाने आहेत वर्णन विधाने आहेत त्याप्रमाणे तुमच्या शाळेमधील शालेय परिसर कोणत्या स्तरावरती बसतो तर तो या ठिकाणी पाहायचा आहे आणि तो स्तर आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा स्तर आहे गुणवत्ता. त्याच्यानंतर पुढे गुणवत्ता आणि उपयुक्तता म्हणजे तुम्ही कोणता स्तर निवडला त्याप्रमाणे तुमची गुणवत्ता कशी आहे उपयुक्तता कशी आहे तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी स्तर निवडायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व जी मानके आहेत तर त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांची वर्णन विधाने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याप्रमाणे तुमचे स्तर या ठिकाणी पण निवडायचे आहेत. तर याची काही पुस्तिका आहे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा या पुस्तिकेची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पुस्तिका डाउनलोड करून घेऊन त्याप्रमाणे तुमची कच्ची माहिती तयार करून ऑनलाईन माहिती फिलअप करायची आहे.
आता या ठिकाणी जी काही संपूर्ण माहिती आहे तर ती कशी भरायची आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लेवल आपल्याला निवडायची आहे. तुम्ही लेवल 1 मध्ये असाल तर त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे आपल्याला गुणवत्ता आणि उपयुक्तता म्हणजे क्वालिटी आणि युजेबिलिटी, तुमच्या शाळेच्या परिसराची गुणवत्ता कशी आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी त्याची उपयुक्तता कशी आहे, तर ते या ठिकाणी वर्णन विधाने वाचून तुम्हाला लक्षात येईल. तर आता या ठिकाणी स्तर 3 म्हणजे स्वच्छ असेल किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची दुरुस्ती करत असाल तर तुम्ही या ठिकाणी लेवल 3 घेऊ शकता. त्याच्यानंतर आता या ठिकाणी पुढचा ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठीचं प्राधान्य, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही लेवल 1 निवडली असेल तर लेवल 1 मध्ये म्हणजे तुमचा जो काही परिसर आहे तो छोटासा आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी होईल. आणि त्याची सुधारणा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रायोरिटी कशी देणार आहात, म्हणजे या ठिकाणी लो म्हणजे या ठिकाणी कनिष्ठ प्रायोरिटी, मीडियम, मध्यम किंवा हाय म्हणजे जास्त स्वरूपाचं प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल. तर या ठिकाणी जो काही प्राधान्य आहे तर त्याचा क्रम तुम्ही या ठिकाणी जे काही लेवल तुम्ही इकडे निवडली असेल त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला तो निवडावा लागणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लेग्राऊंड अँड स्पोर्ट्स इक्विपमेंट अँड मटेरियल, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये क्रीडांगण किंवा क्रीडा साधने किंवा साहित्य सह काय काय उपलब्ध आहे त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी अवेलेबिलिटी आणि ॲडेक्वेसी निवडायची आहे. ती लेवल या ठिकाणी तुम्ही निवडायची आहे. वर्णन विधान तुम्ही वाचून ही लेवल निवडू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची गुणवत्ता आणि उपलब्धता कशी आहे, त्याचा वापर कशा प्रकारे करता आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुमची लेवल या ठिकाणी किंवा प्रायोरिटी तुमची कशी असेल तर ते प्रायोरिटी तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे. आता या ठिकाणी काही संपूर्ण माहिती आहे या डोमेनची तुम्ही या ठिकाणी फिलअप करतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची माहिती बघूया. त्यानंतर या ठिकाणी सगळी माहिती आहे ती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट या ठिकाणी लागू नसेल तुम्ही या ठिकाणी NEA याच्यावरती क्लिक करून ती लागून आहे असं सिलेक्ट करू शकता. सगळी माहिती या ठिकाणी आपली भरून झाली, एकदा चेक करायची आहे सगळी माहिती व्यवस्थित भरून घेतली का. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट याच्यावरती आपली क्लिक केली की या ठिकाणी या डोमेनची माहिती या ठिकाणी आपली सेव्ह होईल आणि सेव्ह झाली की या ठिकाणी वरती मेसेज दिसेल की डोमेन 1 इन्फो सबमिटेड सक्सेसफुली, म्हणजे डोमेन पहिल्याची तुमची माहिती सक्सेसफुली सेव्ह झाली आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट डोमेन, पुढचं डोमेन ओपन करायचं आहे. दुसरं क्षेत्र तुमचं असणार आहे अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन, म्हणजे या ठिकाणी टीचिंग, लर्निंग आणि असेसमेंट. तर 2020-21 तर याची माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे. पहिली माहिती आपण जशी फिलअप केली त्याप्रमाणेच आता या ठिकाणी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी प्रायोरिटी म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम निवडायचा आहे. या ठिकाणी पहिलं क्षेत्र, पहिलं मानक आहे टीचर्स अंडरस्टँडिंग ऑफ लर्नर्स, म्हणजे शिक्षकांची विद्यार्थ्यांविषयी असलेली जाणीव. तर आता यासाठी सुद्धा तुम्ही जे काही वर्णन विधाने आहेत, जी काही माहिती पुस्तिका आहे तर त्याचा अभ्यास करून या ठिकाणी लेवल निवडायची आहे. आता निवडल्यानंतर सगळी माहिती या ठिकाणी आपली भरून झाली. त्याच्यानंतर सबमिट याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. माहिती सेव्ह झाल्यानंतरच पुढे आपण नेक्स्ट डोमेन याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं जे डोमेन येणार आहे ते 3 नंबरचं डोमेन येईल. तर ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती, संपादनक आणि विकास म्हणजे लर्नर्स प्रोग्रेस, अटेनमेंट अँड डेव्हलपमेंट, तर हे डोमेन आहे तिसरं डोमेन आहे. याच्यामध्ये 5 मानके देण्यात आलेली आहेत. ही 5 मानकांची लेवल तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थी सहभाग आणि कार्यप्रवणता, लर्नर्स प्रोग्रेस म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती कशा स्वरूपाची आहे त्याप्रमाणे लेवल या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. लेवल निवडल्यानंतर या ठिकाणी तुमची प्रायोरिटी काय असेल तर त्याच्या प्रगतीमधील तर ती निवडायची आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपण सर्व ज्या लेवल आहे त्या निवडून जे प्रायोरिटी आहे ती सिलेक्ट करायची आहे. माहिती व्यवस्थित चेक करून या ठिकाणी आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट आणि पुढचं डोमेन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. जर तुम्हाला कोणत्याही टप्प्यावरती वाटलं की आपली पाठीमागची माहिती आपल्याला चेक करायची आहे, आपण व्यवस्थित भरलेलं आहे किंवा नाही, तर यासाठी तुम्ही प्रिव्हियस डोमेन तर या ऑप्शनचा यूज करून तुम्ही पाठीमागच्या डोमेनवरती येऊ शकता. पाठीमागचं डोमेन ओपन होईल. त्याच्यानंतर एकदा परत जर तुम्हाला शंका असेल आपली लेवल या ठिकाणी आपण बरोबर निवडली आहे किंवा नाही तर ती एकदा चेक करून तुम्ही परत या ठिकाणी पुढल्या डोमेनवरती जाऊ शकता आणि परत आपली जी काही प्रोसेस आहे पुढल्या डोमेनची माहिती भरण्याची तर ती कंटिन्युअसली तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर 4थं डोमेन ओपन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मॅनेजिंग टीचर परफॉर्मन्स अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन या संदर्भात मानके आहेत. तर याची लेवल तुम्ही या ठिकाणी जी वर्णन विधाने आहे ती वाचून लेवल आपल्याला निवडायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या डोमेनची सुद्धा माहिती आपण फिलअप केली. माहिती सेव्ह करण्यासाठी सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे.
माहिती सेव्ह झाल्यानंतर पुढचं जे काही नेक्स्ट डोमेन आहे तर याच्यावरती आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी मेसेज नक्की पाहायचा आहे. पुढलं डोमेन आपण ओपन करूया. आता या ठिकाणी पाचवं जे क्षेत्र आहे ते ओपन झालेलं आहे. स्कूल लिडरशिप अँड मॅनेजमेंट, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन. याच्यामध्ये 4 मानके आहेत. तर याची लेवल आपल्याला निवडायची आहे आणि त्याच्यानंतर प्रायोरिटी निवडून सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण सर्व माहिती व्यवस्थित फिलअप केली आहे. माहिती आपण सबमिट करूया. माहिती सबमिट केली, सेव्ह झाली. त्याच्यानंतर पुढचं डोमेन ओपन करायचं आहे. डोमेन नंबर 6 आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी जे 6वं डोमेन आहे ते इन्क्लुजन म्हणजे समावेशन, आरोग्य, हेल्थ अँड सेफ्टी म्हणजे संरक्षण. तर हे डोमेन आहे. तर याची जी माहिती आहे जी माहिती व्यवस्थित भरून झाली की सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट डोमेन. आता या ठिकाणी आपलं 6वं डोमेन झालं. त्याच्यानंतर शेवटचं डोमेन, शेवटचं क्षेत्र आहे या ठिकाणी उत्पादक समाजाचा सहभाग म्हणजे प्रोडक्टिव्ह कम्युनिटी पार्टिसिपेशन. तर याची जी माहिती आहे वर्णन विधानप्रमाणे आपले स्तर निवडायचे आहेत. त्यानंतर 7व्या डोमेनची माहिती आपल्याला भरून या ठिकाणी सेव्ह करायची आहे. सेव्ह करण्यासाठी सबमिट. आता आपण या ठिकाणी जे 7ही डोमेन आहे त्या 7ही डोमेनची माहिती या ठिकाणी आपण भरून ती सक्सेसफुली सेव्ह केलेली आहे. आता आपल्याला पुढली माहिती भरण्यासाठी नेक्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी ऍक्शन फॉर इम्प्रुव्हमेंट प्लॅन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऍक्शन प्लॅन इम्प्रुव्हमेंटसाठी जो काही ऍक्शन प्लॅन आहे तुमच्या शाळेचा तर तो या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी आपलं जे काही मिशन स्टेटमेंट आहे तर ते 20 ते 50 शब्दांमध्ये या ठिकाणी भरायचं आहे. मिशन स्टेटमेंट नंतर या ठिकाणी तुम्हाला डोमेन दिलेले आहेत. डोमेन 1, 2, 3, 4, 5, 6, 7 डोमेन आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही कोणकोणती सुधारणा करणार आहात तर त्याचे या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे. ज्याच्यामध्ये सुधारणा क्षेत्र आहे एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट ॲज पर द डिफाईन्ड कोड स्टँडर्ड. म्हणजे या ठिकाणी आपण पाठीमागे जे काही डोमेन भरले त्या डोमेनमध्ये आपली जशी इम्प्रुव्हमेंट आपण सांगितलेली होती किंवा कोणती कमतरता होती ते आपण त्यामध्ये आपल्याला कोणती सुधारणा करायची आहे तर त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची आहे. त्याच्यानंतर नियोजन कृती, याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नियोजन काय आहे त्याची कृती या ठिकाणी प्रपोज्ड ऍक्शन. त्याच्यानंतर या ठिकाणी आवश्यक मदत, सपोर्ट नीडेड, कोणती मदत आपल्याला लागेल तर ती आवश्यक मदत या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे आणि त्याच्यानंतर या संदर्भात आपण कोणती कृती केलेली आहे म्हणजे ऍक्शन टेकन तर ते या ठिकाणी आपल्याला 15 शब्दामध्ये भरायची आहे. म्हणजे काय संपूर्ण माहिती आहे ती प्रत्येक माहिती आपल्याला 15 शब्दामध्ये या ठिकाणी फिलअप करायची आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्र घ्यायचं आहे प्रत्येक क्षेत्रामधील कोणती सुधारणा आपल्याला करायची आहे तर ती या ठिकाणी आपल्याला भरून त्याची संपूर्ण माहिती प्रपोज्ड ऍक्शन असेल, सपोर्ट नीडेड, कोणती मदत लागेल आणि कोणती आपण कृती केली तर ती या ठिकाणी आपल्याला डोमेन वाईज माहिती या ठिकाणी फिलअप करून सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही इम्प्रुव्हमेंट प्लॅन आहे तर तो या ठिकाणी तुमच्या डोमेन प्रमाणे या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आहे. आता याच्यामध्ये कोविडच्या सिच्युएशन अनुसार तुमचे जे काही डोमेन प्लॅन आहे त्या ठिकाणी तुमचे चेंज होऊ शकतात इम्प्रुव्हमेंट प्लॅन. त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी स्टेटमेंट टाकायचे आहे. याच्यामध्ये जी काही माहिती आहे त्या ठिकाणी तुम्ही फिलअप करू शकता. आता या ठिकाणी जी काही संपूर्ण माहिती आहे इम्प्रुव्हमेंट प्लॅन आहे त्या ठिकाणी आपण फिलअप करायचं आहे आणि फिलअप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सबमिट करूया. सबमिट याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमची संपूर्ण जी या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट प्लॅन आहे त्याची माहिती सक्सेसफुली सेव्ह होईल. आता या ठिकाणी आपली जवळजवळ जी संपूर्ण माहिती आहे 90% माहिती या ठिकाणी आपली फिलअप झालेली आहे. आता या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं आहे फायनल सबमिशन करायचं आहे. तर आता या ठिकाणी फायनल सबमिशन करण्याच्या आधी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की तुम्ही जर एकदा का फायनल सबमिशन केलं की याच्यामध्ये जर तुम्हाला भविष्यामध्ये काही बदल करायचा असेल म्हणजे कोणत्याही डोमेनमध्ये असेल किंवा लर्नरची माहिती असेल, शिक्षकांची माहिती या ठिकाणी आपण फिलअप केली किंवा या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट प्लॅन याच्यामध्ये काही माहिती चेंज करायची असेल तर ते एकदा सबमिशन केल्यानंतर तुम्हाला त्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी सबमिशनला कोणतीही घाई गडबड न करता संपूर्ण माहिती एकदा आपली चेक करायची आहे. सगळी माहिती आपली भरलेली आहे का, व्यवस्थित फिलअप झाली आहे का, सेव्ह झाली आहे का, तर ही माहिती एकदा आपली चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर फायनल सबमिशन करायचं आहे. फायनल ठिकाणी मी सर्व जी माहिती आहे ती एकदा चेक केली आहे कच्च्या फॉर्म प्रमाणे सगळी माहिती माझी या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी मी काय करणार आहे फायनल सबमिशन करणार आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा सर्व माहिती चेक करून फायनल सबमिशन करायचं आहे. आता या ठिकाणी या चेकबॉक्स वरती क्लिक केलं की फायनल सबमिट बटन तुमच्या समोर येईल. फायनल सबमिशन करण्यासाठी फायनल सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केले की तुमच्या समोर एक मेसेज येईल की तुम्ही एकदा हा फॉर्म सबमिट केला की तुम्हाला तुमच्या इव्हॅल्युएशन मध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तुम्हाला जर या ठिकाणी बदल करायचा नसेल
फायनल सबमिट करायचा असेल तर पहा ओके याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. ओके याच्यावरती पहा क्लिक केले की पहा प्रोसेसिंग होईल आणि या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसेल की स्कूल इव्हॅल्युएशन डाटा फायनल सबमिशन डन सक्सेसफुली. म्हणजे या ठिकाणी तुमचा स्कूल इव्हॅल्युएशन शाळा सिद्धी जो फॉर्म आहे तो ऑनलाईन या ठिकाणी पहा सक्सेसफुली सबमिशन झालेलं आहे. या ठिकाणी तुमचं जे काही काम आहे ते पहा पूर्ण झालेलं आहे. तर पहा फायनल सबमिशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही होम टॅब वरती यायचं आहे. होम याच्यावरती पहा क्लिक केलं की तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तो पहा सबमिट झाला आहे किंवा तुमचं फायनल सबमिशन या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला पहा स्टेटस दिसेल की इज फायनल सबमिशन डन. तर याच्यासमोर पहा राईट टिक आलेली आहे, पहा ग्रीन कलर मध्ये पहा राईट टिक आलेली आहे. याचा अर्थ तुमचा फॉर्म सक्सेसफुली पहा सेव्ह झालेला आहे. या ठिकाणी पहा लर्नर्स, टीचर्स, स्कूल कॉम्पिटिशन मॅट्रिक्स, स्कूल इम्प्रुव्हमेंट प्लॅन जे काही सर्व टॅब आहे ते त्याच्या खाली या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलर मध्ये पहा राईट टिक आलेली दिसेल. आता या ठिकाणी लक्षात घ्या की लर्नरच्या खाली या ठिकाणी जो काही एक टॅब तुम्हाला दिसत आहे पहा रेड कलर मध्ये तो नॉट ऍप्लिकेबल आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुमची शाळा पहा 7वी पर्यंत असेल तर हा टॅब तुम्हाला नॉट ऍप्लिकेबल असा असणार आहे आणि इतर सर्व टॅब तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये दिसतील. याचा अर्थ तुमचा जो काही फॉर्म आहे तो पूर्णपणे सबमिट झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपण जे काही माहिती भरलेली आहे, जे काही सेल्फ इव्हॅल्युएशन केलं आहे तर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. पहा प्रिंट आपल्याला रेकॉर्डली ठेवावी लागेल. तर यासाठी पहा काय करायचं, पहा प्रिंट कुठून काढायची तर याची प्रिंट काढून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डाव्या साईडला रिपोर्ट्स हा पहा टॅब तुम्हाला खाली या ठिकाणी दिसेल. तर पहा रिपोर्ट्स टॅब याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, पहा क्लिक करायचं आहे. रिपोर्ट टॅब याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील पहा स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक स्कूल सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट. आपल्याला स्कूल सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणजे आपण जे काही सेल्फ इव्हॅल्युएशन केलं आहे त्याचा रिपोर्ट घ्यायचा आहे, त्याची प्रिंट घ्यायची आहे. यासाठी या ऑप्शनवरती पहा क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती पहा क्लिक केलं की तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी या रिपोर्टमध्ये पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुमचं फायनल सबमिशन झाल्यानंतर हा जो काही रिपोर्ट आहे तर हा रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आपण या ठिकाणी जी संपूर्ण माहिती भरलेली आहे तर त्या ठिकाणी आलेली आहे. तर याची प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला उजव्या साईडला या ठिकाणी प्रिंट ऑप्शन दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही पीडीएफ मध्ये सुद्धा ही माहिती सेव्ह करून ठेवू शकता. आता प्रिंट घ्यायची असेल तर प्रिंट याच्यावरती क्लिक केले की तुम्हाला याची प्रिंट निघेल. किंवा पीडीएफ मध्ये माहिती सेव्ह करून ठेवायची असेल तर पीडीएफ याच्यावरती क्लिक करा. तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा याची पीडीएफ सेव्ह करून ठेवू शकता. पीडीएफ याच्यावरती क्लिक केलं की तुमची जी माहिती आहे त्या ठिकाणी पीडीएफ मध्ये सेव्ह होईल. आता या ठिकाणी तुम्ही पीडीएफ ओपन करून जी संपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणी चेक करा. याची प्रिंट तुम्ही नंतर भविष्यामध्ये कधीही काढून रेकॉर्डली ठेवू शकता. तर त्या प्रकारे शाळा सिद्धीची ऑनलाईन माहिती तुम्ही भरून तुमचं जे सेल्फ इव्हॅल्युएशन आहे शाळेचं तर त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला कच्च्या आधी तयार करून जो फॉर्म आहे ऑनलाईन भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. फक्त या ठिकाणी फॉर्म सबमिट करण्याच्या आधी एकदा संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करूनच फॉर्म शेवटी फायनल सबमिट करायचा आहे. तर पहा अशा प्रकारची आपण संपूर्ण माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप या ठिकाणी कशी फिलअप करायची या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. या संदर्भात तुमच्या अजूनही काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.